नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला भरतवंशामधल्या दुष्यंत राजाची कथा सांगणार आहे। पांडव जे आहेत त्यांच्या राजाची असणारी ही कथा आहे। पांडवाचे वंशीश असणारी हे आहेत आणि हा दुष्यंत राजा शूर आणि पराक्रमी होता। तो असणारा मृगयेसाठी अरण्यामध्ये गेला असताना भटभट वनात भटकत असताना मृगयेसाठी तहान लागली म्हणून तो कौण्य ऋषीचा आश्रम पाहिला। किती सुंदर आश्रम आहे, किती सुंदर इथं बगीचा आहे, गुलाब आहे, जाई आहे, जुये सुगंध सुटलाय फुलांचा, किती सुंदर आहे। फळं आहेत भरपूर इथं, अनस आहे, पाडस आहे, आंबे आहेत। अशा वृक्षे पाहून राजाला वाटलं आपण इथं विश्रांती घ्यावी आणि थोडंसं थांबावं। म्हणून राजा तिथं गेल्यानंतर ऋषीने सांगितलं की कौण्य ऋषीचा आश्रम आहे आणि ही राजा इथं नाहीत असं म्हणल्याबरोबर सुंदर अशी एक मुलगी दिसली आणि त्याने पाहिलं की तो राजा आलेला आहे, राजा आहे कोणीतरी आणि मग आपण हिचा सत्कार केला पाहिजे। म्हणून तिनं सर्वांना पाणी दिलं पिण्यासाठी, राजाला बसण्यासाठी आसन दिलं आणि त्यावेळेस राजा पाहू लागला इतकी सुंदर मुलगी कोण असेल, ही कुणाची असेल, ही राजवंशाची दिसू लागली आहे, पुण्यात क्षत्रियाचीच मुलगी आहे ही असं म्हणून त्या ठिकाणी म्हणू लागली। लक्ष्मीसारखं सुंदर स्वरूप दिसू लागलेलं आहे। सरस्वती आहेस की रंभा आहेस की उर्वशीची मुलगी आहेस, तू कोण आहेस ए कल्याणी असं म्हणून विचारू लागली आणि प्रेमात पडला राजा पाहू लागला आणि सांगितलं तू माझ्याशी लग्न करशील का। त्यावेळेस ती म्हणू लागली माझी पितासी आश्रमामध्ये नाहीत आणि मी कुणाची मुलगी आहेस म्हणल्यानंतर सांगितलं की मी विश्वामित्राची आणि उर्वशीची मुलगी आहे आणि मला उर्वशी असणारी कुठं राहते तर स्वर्गाला राहते आणि मला इथं सोडून गेली आहे आणि धर्मकन्या म्हणून माझा कौण्य ऋषी सांभाळ करते, मी कौण्य ऋषीच्या आश्रमामध्ये राहते म्हणल्यानंतर माझ्या संग लग्न करतीस का म्हणल्यावर त्या ठिकाणी गंधर्व विवाह दोघ जणांनी केला। थोडे दिवस राजा राहिला आणि मग आपलं सैन्य घेऊन परत गेला आणि त्यावेळेस मग हिला गर्भवती झाली हिनं आणि त्यावेळेस काय झालं तर कोडं पडलं। आता आपल्याला त्या ठिकाणी 9 मास भरलेली आहे, इथं आपल्याला मुलगा कोणतरी होईल, आपण आता आल्यानंतर आपल्या ऋषीला काय सांगावं आणि मग कौण्य ऋषी त्या ठिकाणी आले। कौण्य ऋषीने विचारलं